नमस्कार मित्रांनो, वाया मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांना रिन्यू करण्यासाठी त्यांना या ठिकाणी मागील वर्षात 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे एक प्रमाणपत्र लागते आणि ते प्रमाणपत्र कसं भरायचं हे बऱ्याच बांधकाम कामगारांना माहिती नाही आहे। कारण की त्यांच्या या ठिकाणी रिन्यू करताना त्या ठिकाणी काय होतंय, रिजेक्ट होतंय किंवा पेंडिंग होतंय। या ठिकाणी त्यांना बरोबर ते 90 दिवसाचं बरोबर प्रमाणपत्र कसं भरायचं हे त्यांना पक्का माहित नाही। तुम्ही जर बरोबर भरलं तर तुमचा अर्ज कधीच रिजेक्ट होणार नाही किंवा पेंडिंग मध्ये पण जास्त दिवस राहणार नाहीये। त्या ठिकाणी तुम्ही जर नवीन नोंदणी करणार असाल तर नवीन नोंदणी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला 90 दिवसाचं प्रमाणपत्र काम केलेलं लागतंय। ते 90 दिवसाचं प्रमाणपत्र काम केलेलं तुम्हाला कसं भरायचंय, काय काय लिहायचंय बरोबर, म्हणजे तुमची नोंदणी जी आहे ते जास्त दिवस पेंडिंग मध्ये नाही राहणार आणि लवकरात लवकर मंजूर होईल। तसेच नूतनीकरण पण तुम्हाला लवकरात लवकर मंजूर होईल आणि लवकरात तुमचं रिन्यू होईल। त्यासाठी तुमचा 90 दिवसाचा फॉर्म कसा भरायचा आहे, काय काय लिहायचंय म्हणजे तुमचं लवकरात लवकर मंजूर होईल, या संदर्भात संपूर्ण माहिती A to Z माहिती आजच्या व्हिडिओत तुम्हाला देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की अशाच बांधकाम कामगाराच्या नवनवीन योजनांविषयी माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते। या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला 90 दिवसाचा फॉर्म कसा भरायचा हे तुम्हाला सांगतो। ठिकाणी पहा, बांधकाम कामगाराचा 90 दिवसाचा फॉर्म या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे पाहू शकतात। तर या ठिकाणी वरच्या साईडला काय दिलेलं या ठिकाणी पहा की ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषद यांच्या मार्फत बांधकाम कामगारास मागील वर्षात 90 दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आहे हे। या ठिकाणी तुम्हाला मागील वर्षात 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार काम केलेले हे प्रमाणपत्र तुम्हाला ग्राह्य धरले जाते। या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते जावक क्रमांक टाकायचा आहे। या ठिकाणी पहा, या रकान्यामध्ये तुम्हाला जे आहे ते जावक क्रमांक या ठिकाणी तुम्ही टाकू शकतात आणि त्यानंतर पुढच्या साईडला पहा, या ठिकाणी जावक दिनांक। या ठिकाणी तुम्हाला काय करायची गरज नाही, ग्रामसेवककडे गेलं तर ग्रामसेवक तुम्हाला जावक क्रमांक आणि जावक दिनांक या ठिकाणी टाकून देणार आहेत। तर त्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो जे आहे ते सोबत द्यायचा आहे आणि त्या ठिकाणी ग्रामसेवक जवळ गेल्यानंतर हे चिटकवायचं आहे आणि चिटकवल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ग्रामसेवक जे आहे ते या ठिकाणी अर्धा तुमच्या फोटोवरती आणि अर्धा खाली असा जे आहे ते सही शिक्का, फोटोवर अर्धा आणि खाली पेपरवर अर्धा देणार आहेत। म्हणजे या प्रमाणपत्रावर अर्धा आणि फोटोवर अर्धा असा सही शिक्का त्यावर मारतील। या ठिकाणी ते झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। या ठिकाणी पहा, त्यानंतर खाली काय काय लिहायचं पहा, या ठिकाणी जे आहे तुम्हाला ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषदेचे नाव पुढे लिहायचं आहे। म्हणजे तुम्ही जर ग्रामपंचायत मध्ये असाल तर ग्रामपंचायतचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे। महानगरपालिकेचं असेल तर महानगरपालिका, जे काय नगरपंचायत काय असेल ते नगर परिषद त्यांचं नाव या ठिकाणी पुढे टाकून द्यायचं आहे। त्यानंतर पहा, अधिकाऱ्यांचे नाव, अधिकारीचे नाव या ठिकाणी पुढे टाकायचं आहे। त्यांचं पद काय आहे, ग्रामसेवक असतील तर ग्रामसेवक टाकून द्या। त्यानंतर त्यांचा तालुका, पिनकोड हे संपूर्ण टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर पहा, या ठिकाणी काय दिलेलं आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनिमय व शर्ती अन्वय अधिनियम 1996 व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी 90 दिवस किंवा काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे। बांधकाम कामगाराचे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे। या ठिकाणी पहा, बांधकाम कामगाराचे नाव टाकायचे आहे। त्यानंतर बांधकाम कामगाराचा पत्ता टाकायचा आहे, त्यांचं बांधकाम कामगाराचं वय, वर्ष, त्यांचं गाव टाकायचं आहे, त्यांचा तालुका बांधकाम कामगाराचा आणि जिल्हा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ती संपूर्ण माहिती टाकायची आहे। ती माहिती टाकल्यानंतर आणखीन आपल्याला खाली स्क्रॉल करायचं आहे। तर या ठिकाणी पहा, त्यानंतर गाव, तालुका, जिल्हा लिहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे। त्यानंतर जे आहे ते संपर्क क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर टाका या ठिकाणी। त्यानंतर चालू मोबाईल क्रमांक टाकायचा, कारण की ह्यावरती तुम्हाला OTP येत असतो। त्या ठिकाणी संपर्क क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर आणि त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी कामाचा प्रकार, या ठिकाणी कामाचा प्रकार म्हणजे बांधकाम कामगार असं त्या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा, बांधकाम कामगाराचा पत्ता टाकल्यानंतर कामगाराच्या सध्याच्या कामाचं ठिकाण, तुम्ही जर तुमच्या गावात काम करत असाल तर सेम प्रोसेस त्या ठिकाणी लिहायचे। तुमचं पत्ता म्हणजे तुमचं गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि बांधकाम कामगाराची नियुक्ती कोणत्या दिनांक झाली ते निवडायचं, म्हणजे तुम्ही कामाला कधी लागू ते टाकायचे आहे। त्यानंतर तुम्हाला दिवसाचे 300, 400, 500, 700 रुपये काय कामगाराचे म्हणजे काय पैसे भेटत असतील ते या ठिकाणी टाकून द्यायचे आहेत। किती रोज तुम्हाला एका दिवसाचे वेतन आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे। तर आपण या ठिकाणी आतापर्यंत संपूर्ण यातलं बघितलेलं आहे माहिती। तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं ऐकून घ्या, कारण की या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी मागील वर्षात बांधकाम कामगार 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचे तपशील आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं टाकायचं आहे। तर या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला नेत्याचे, ठेकेदाराचे, विकासाचे, मालकाचे नाव,
तुम्ही एखाद्या ठेकेदाराकडे काम करत असाल तर त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, किंवा कुणाच्या एखाद्या घरमालकाकडे काम करत असाल त्या घरमालकाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी 2-3 घरमालक असतील तर त्यांचे नाव तुम्ही टाकून घेऊ शकतात, किंवा एक ठेकेदार असेल त्या ठेकेदाराकडे करत असाल त्या ठेकेदाराचं नाव टाकून द्या. त्यानंतर ठेकेदाराकडे जात असेल तर ठेकेदाराचा पत्ता, किंवा तुम्ही एखाद्या घरमालकाकडे काम करत असाल किंवा निर्यातीकडे काम करत असाल त्यांचा या ठिकाणी पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्या दिवसापासून कोणत्या तारखेपर्यंत काम करत होतात या ठिकाणी टाकायचं आहे. आणि त्यानंतर निर्यातीची, ठेकेदाराची, विकासाची, मालकाची सही या ठिकाणी खाली घ्यायची. कोणत्या मालकाकडे तुम्ही कामाला गेलात, कोणत्या ठेकेदाराकडे तुम्ही कामाला गेलात त्यांची सही या ठिकाणी घ्यायची. एकाच ठेकेदाराकडे कामाला गेला असाल तर एकाच ठेकेदाराची सही या ठिकाणी घेऊ शकतात, आणि अनेक ठेकेदाराकडे गेला असाल तर या ठिकाणी अनेक ठेकेदाराची सही या ठिकाणी घेऊ शकतात. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला मागील वर्षात 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र असं भरायचं आहे. तर या ठिकाणी पहा, निर्यातीची, ठेकेदाराची, विकासाची सही घ्यायची आहे, परंतु एक मिस्टेक बरेच जण या ठिकाणी करतात, ते म्हणजे कोणत्या तारखेपासून किती तारखेपर्यंत हे काम करतात. तर आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे की कामगारांनी जे आहे ते 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र पाहिजे. तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत तुम्हाला 90 दिवस जे आहे ते पूर्ण व्हायला पाहिजेत. तर तुम्ही या ठिकाणी ती तारीख निवडा, कारण की तुम्ही आता या ठिकाणी कमी तारीख निवडताल तुमचा फॉर्म जे आहे ते रिजेक्ट होईल. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी तारीख कोणती टाकताय तर त्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत तुम्हाला 90 दिवस व्हायला पाहिजेत, तरच तुमचा जो आहे तो अर्ज मंजूर होईल. नाहीतर तुमचा अर्ज जे आहे ते रिजेक्ट होऊ शकतो, पेंडिंग मध्ये राहू शकतो, आणि तुमचा अर्ज पुन्हा बाद होईल, नाकारला जाईल. तुम्हाला डबल दुसरा अर्ज घेऊन तुम्हाला जे आहे ते अपलोड करावं लागणार आहे. तर हे संपूर्ण भरलं तर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकतात आपल्या ठेकेदाराकडे, तुम्ही कोणत्या मालकाकडे ठेकेदाराकडे कुठं काम केलं असेल तर ठेकेदाराकडे जायचं आहे, आणि ठेकेदाराची तुम्हाला या ठिकाणी सही घ्यायची आणि शिक्का घ्यायचा आहे. आणि ठेकेदाराकडे नसेल केलं, तुम्ही एखाद्या घरमालकाकडे काम केलं असेल तर घरमालकाकडे केलं असेल तर तुम्ही जे आहे ते तुमच्या जवळच्या ग्रामसेवक, म्हणजे तुमच्या गावाला जो ग्रामसेवक आहे तो कार्यरत त्या ग्रामसेवकाकडे जायचं आहे, आणि त्या ग्रामसेवकची या ठिकाणी यांची सही आणि शिक्का त्यांचा यावरती घ्यायचा आहे. आणि संपूर्ण झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे संपूर्ण भरू शकतात. मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल की आपल्याला काय काय फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, ह्यामध्ये तुम्हाला काही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका असतील तुम्हाला नक्कीच कमेंट करून विचारा. नक्की तुम्हाला ते कमेंटचे उत्तर मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे की बांधकाम कामगारांचा फॉर्म 2025 मध्ये कसा भरायचा आहे, ते पण बांधकाम कामगार ऑनलाईन रजिस्ट्रेशन 2025 ते कसं करायचं हे संपूर्ण तुम्हाला प्रक्रिया माहिती दिलेली आहे. त्यामुळे चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, आणि इथून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.